नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या पुढच्या लेक्चरकडे वळूया आणि पुढचं जे काही आपलं लेक्चर असणार आहे, तर घटना समितीच्या वेगवेगळ्या ज्या समित्या होत्या, त्या समित्यांवरचं आपलं हे लेक्चर असणार आहे. परीक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. एक्झामला या पी-पी-टीवरनं किंवा या ज्या काही पी-डी-एफ तुम्हाला मी देणार आहे, ह्या पी-डी-एफवरनं तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील. आयोगाच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला एखाद्या समितीचे अध्यक्ष कोण होते, अशा स्वरूपाचा एक प्रश्न असतो. त्यानंतर एखादा असा सुद्धा प्रश्न असतो, हे बघा तुम्ही इथे बघा जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ह्या 4 समित्या होत्या. त्या 4 समित्यांपैकी 3 समित्या हे तुम्हाला ऑप्शनमध्ये देतील आणि चौथ्या समिती जसं एक सल्लागार समिती असा एक ऑप्शन असेल. समजा पहिलं ऑप्शन असेल संघराज्यीय अधिकार समिती, दुसरं ऑप्शन असेल संघराज्यीय राज्यघटना समिती, तिसरं ऑप्शन असेल संस्थाने समिती म्हणजे संस्थानांसोबत वाटाघाटीची जी काही आहे ती समिती आणि चौथं एक ऑप्शन असणार आहे सल्लागार समिती. तर अशा वेळेस तुम्हाला जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील ह्या 3 समित्या होत्या आणि एक समिती जी आहे ती सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखालील जी काही सल्लागार समिती होती ती असल्यामुळे तुम्हाला एक ऑड मॅन आउट म्हणून विचारू शकतात. अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर आतापर्यंत आपण घटनेचे स्रोत, त्यानंतर घटनेचे विविध वैशिष्ट्ये, त्यानंतर आणखी आपले वेगवेगळे लेक्चर्स आपण आपल्या YouTube चॅनलला टाकलेले आहेत. ते तुम्ही बघू शकता. त्यानंतरचं आपलं हे लेक्चर असणार आहे. ते लेक्चर आहे घटना समित्यांच्या वेगवेगळ्या समित्यांवरती. घटनेची निर्मिती ह्या टॉपिक अंतर्गत हा टॉपिक आहे. घटनेची निर्मिती. घटनेची निर्मिती हा टॉपिक आपण घेतलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपण ह्या टॉपिक बद्दल बघितलेलं की वेगवेगळ्या समित्यांमार्फत घटना समितीचं काम चालत होतं. मात्र तिथे आपण एवढ्या डिटेलमध्ये गेलेलो नव्हतो. त्यानंतर आपण स्रोत बघितले, कुठून काय घेतलंय, कोणत्या घटनेकडनं, त्याचं सुद्धा एक लेक्चर आपण अपलोड केलेलं आहे. चला तर मग आपण इथे आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. घटना बनवण्याच्या कामासाठी वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामाची विभागणी करण्यात आली होती आणि ही कामाची विभागणी मुख्य ज्या काही समित्या होत्या ना त्यांची संख्या नेहमी 8 असं उत्तर असणार आहे. मुख्य समित्या होत्या ह्या आणि एकंदरीत 22 काही ठिकाणी वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत, पण 22 प्लस समित्या होत्या. त्यातल्या दुय्यम समित्या इथे आपण 13 बघणार आहोत आणि इतर कामांसाठी असणार आहेत काही समित्या. मात्र ह्या ज्या 8 समित्या आहेत त्या मुख्य समित्या होत्या. तर चला आपण बघू कोणत्या मुख्य समित्या आहेत. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील ज्या काही समित्या होत्या ना त्या मी एकत्रित करून तुम्हाला दिलेल्या आहेत. का बरं असे एकत्रित करून दिल्या? तर पुस्तकांमध्ये काय असतं बघा, तुम्हाला नोट्स तर पुस्तकामध्ये पण तुम्हाला समित्या पाहायला मिळतील. एखादं संघराज्य अधिकार समिती असं नाव देतील तुम्हाला. त्यामध्ये पुढे राहील पंडित नेहरू. ठीक आहे. त्यानंतर 2-3 समित्या वेगळ्या व्यक्तींच्या देतील आणि पुन्हा एक समिती देईल पंडित नेहरू असं. पण मी इथे काय केलंय की एकत्रित दिले आणि एकत्रित दिल्यामुळे काय होतं की आपला टॉपिक जो आहे तो तिथल्या तिथे क्लिअर होतो. म्हणजे पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील ज्या काही 4 समित्या इथे तुम्हाला दिसते आहे, कोणत्या? संघराज्य अधिकार समिती. दुसरी समिती होती संघराज्यीय राज्यघटना समिती. म्हणजे संघ राज्याशी संबंधित म्हणजे केंद्राची जी काही समिती असणार आहे, अधिकारांची असो की राज्यघटना समिती असो. त्यानंतर संस्थानांसोबत जर वाटाघाटी करायची असतील तर ती समिती असो आणि घटनेचा मसुदा जो काही तयार केलेला आहे तो मसुदा समितीचं जे काही परीक्षण करणारी आहेत ना ती समिती म्हणजे विशेष समिती जी काही होती ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली होती. मसुदा समिती आपण शिकलो होतो. मसुदा समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. ज्याचे अध्यक्ष कोण होते? बी.आर. आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. त्यामध्ये एकूण आपण सदस्य बघितले 7 सदस्य. समिती कधी स्थापित झाली ती दिनांक सुद्धा महत्वाची आहे, पुढे येणारच आहे आपल्याला. मात्र जवाहरलाल नेहरू यांची कोणती समिती आहे? घटनेचा मसुदा जो काही तयार करणार आहे त्याचे परीक्षण करणारी समिती जी काही होती त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बी.आर. आंबेडकर होते. असं कन्फ्युजन आयोग तुम्हाला इथे करू शकतं. त्यामुळे हा मुद्दा मी तुम्हाला इथे क्लिअर करतो. पुढची स्लाइड आहे आपली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वेगवेगळ्या समित्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या समित्या होत्या? सुकाणू समिती होती.
ठीक आहे. सुकाणू समितीचं जर आलं याच्या पुढे, तर उत्तर काय देणार आहे तुम्ही? डॉक्टर राजेंद्र प्रसाद द्यायचं आहे. कामकाज क्रम, सॉरी माफ करा, हे कामकाज क्रम नाहीये हा. कामकाज क्रम नावाची सुद्धा एक समिती आहे. कामकाज क्रम अशा नावाची एक समिती आहे. इथे तुम्हाला ना नियम हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कामकाज प्रक्रियेचं जे काही नियम असणार आहे ना, त्याची समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे. वित्त आणि कर्मचारी समिती ही दुय्यम समिती आहे. ठीक आहे. वित्त आणि कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. दुय्यम समिती आणखी एक आहे राष्ट्रध्वजासंबंधी हंगामी समिती आहे. ठीक आहे. राष्ट्रध्वजासंबंधी जी काही समिती आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वित्त आणि कर्मचारी त्याची समितीचे अध्यक्ष कोण असणार आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असणार आहे. कामकाज क्रम मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. के एम मुंशी आहे. के एम मुंशी हे असणार आहे अध्यक्ष. ठीक आहे. आताच तुम्हाला इथे सांगून ठेवतो कामकाज क्रमचं. ठीक आहे. मी कसं पाठ केलं होतं? कामकाज मधला का, इकडलं का आहे पुन्हा, आणि इथे पुन्हा क आहे, आणि इथे के एम मुंशीच्या नावामध्ये पुन्हा क आहे. म्हणजे क ची काय झाली आहे? पुनरावृत्ती झालेली आहे, आणि त्यामुळे मुंशी लक्षात ठेवलेलं मी, के एम मुंशी. पण इथे काय आहे? कामकाजासंबंधी जे काही नियम तयार करायचे ना, याच्यावरती पीवायक्यू आहे बरं का. हा पीवायक्यू आहे. पीवायक्यू हा आहे, हा सुद्धा पीवायक्यू आहे. वित्तवरती मला राज्यसेवेला वगैरे पीवायक्यू असेल. त्यानंतर हंगामी राष्ट्रध्वजासंबंधी समिती हा सुद्धा पीवायक्यू आहे. याच्यातले सगळे घटक ऍक्च्युली पीवायक्यूच आहे. म्हणून तुम्हाला पीवायक्यू सुद्धा पाठ होतील आणि समित्यांचे अध्यक्ष तुम्हाला इथे बघता येतील. पुढच्या स्लाइडवर येऊ आपण, आणि आपण पहिले सगळ्यात महत्वाचं व्यक्ती बघितलेले पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखालीलच्या 4 महत्वाच्या समित्या बघितल्या. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची समिती बघितली. यांच्या अध्यक्षतेखाली 4 समित्या बघितल्या. आता आपण बघणार आहोत सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्या. आता बघा, आपण प्रांतिक राज्य घटना समिती जर म्हटलं ना, त्याचं उत्तर राहील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. आणि मगाशी कोणती बघितली आपण? संघराज्य राज्यघटना समिती. याचं उत्तर काय राहणार आहे? याचं उत्तर असणार आहे पंडित नेहरू. नेहरूंच्या अध्यक्षतेखाली संघराज्य शब्द दिसला म्हणून नेहरू होते, आणि इथे प्रांतिक राज्यघटना आहे, याचं उत्तर असणार आहे सरदार पटेल. ठीक आहे. सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होती. त्यानंतर होती एक मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती. सल्लागार समिती असा जर तुम्हाला शब्द दिसला, त्याचं उत्तर काय द्यायचं? ते मग सल्ला कशा संबंधी आहे? मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी आणि अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार देणारी जी काही समिती होती, त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. त्यानंतर सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची समिती होती ही. हा एक पॉइंट महत्वाचा होता. प्रांतिक राज्य घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल. संघराज्य राज्यघटना समितीचे आपण अध्यक्ष बघितले, पंडित नेहरू होते. ठीक आहे. त्यानंतर सल्लागार अधिकार समिती जी काही आहे, सल्लागार समिती, त्याचे अध्यक्ष आहे सरदार वल्लभभाई पटेल. आता ही जी समिती आहे ना, याच्या ह्या 2 उपसमित्या पण होत्या. एक कोणती होती? मूलभूत अधिकाराची उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती. ह्या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष वेगवेगळे होते. म्हणजे याच्या उपसमित्या होत्या. ही एक मेन समिती, त्याच्या उपसमित्यांचे अध्यक्ष आपण पुढे बघणार आहोत. पुढच्या स्लाइडला आपण ही सल्लागार समिती होती ना, याच्या अंतर्गत एकंदरीत ह्या 1, 2, 3, 4, 5 अशा 5 समित्या कार्य करत होत्या, उपसमित्या. ठीक आहे. आपण ह्या 5 समित्या इथे बघणार आहोत. मूलभूत अधिकार उपसमिती जी काही होती ना, ती जे.बी. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली होती. मूलभूत अधिकार उपसमिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे? तर जे.बी. कृपलानी यांच्या अध्यक्षतेखाली. त्यानंतर अल्पसंख्याकांची उपसमिती जी काही होती, अल्पसंख्याक संबंधी, त्याचे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एच.सी. मुखर्जी. एच.सी. मुखर्जी अल्पसंख्याक उपसमितीचे. मूलभूत हक्क म्हणजे मूलभूत अधिकार उपसमितीचे जे.बी. कृपलानी. मूलभूत हक्कासंबंधीची की आहे, कोणती आहे? जे.बी. कृपलानी असणार आहे. आणि अल्पसंख्याकासंबंधीची असणार आहे एच.सी. मुखर्जी. त्यानंतर ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र, म्हणजे आसाम वगैरे ईशान्येकडे आहे ना, तर मग ह्या समितीचे अध्यक्ष असणार आहे गोपीनाथ बारडोलोई. ठीक आहे.
बारडोली, गोपीनाथ बारडोली हे तिकडचं नाव आहे. तुम्हाला लक्षात येऊन जाईल एक्झाम मध्ये. गोपीनाथ बारडोली म्हटल्याबरोबर आसाम म्हणजे कुठे? ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्रासंबंधी. अल्पसंख्याक उपसमिती आपण एस सी मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली बघितली. त्यानंतर मूलभूत हक्कांची समिती जी काही आहे ती कोणती आहे? जे.बी. कृपलानी. लक्षात ठेवायचं, जे.बी. कृपलानी. ठीक आहे. आता आहे आसाम वगळता जी काही अंतर्भूत न केलेली क्षेत्रे आहेत ना, त्याच्यासाठी एक ठक्कर समिती होती, ए.व्ही. ठक्कर. आणि वायव्य सरहद आदिवासी क्षेत्र उपसमिती याचे अध्यक्ष कोण होते ना, त्याचा काही अजून शोध लागला नाही. मात्र समितीमध्ये कोण अध्यक्ष होते ते अध्यक्ष माहिती नाही, मात्र सदस्य माहिती होते आपल्याला. ठीक आहे. सरहद्द गांधी म्हणून ज्यांना आपण संबोधतो ते सुद्धा याचे काय होते? सदस्य होते. हे लक्षात ठेवा तुम्ही. सरहद्द गांधी कोण आहेत, काय आहेत, त्याबद्दल माहिती घ्या तुम्ही, कोण आहेत तर. ठीक आहे. आसाम वगळता जी काही समिती आहे त्याची ठक्कर असणार आहे. आसामची जी आहे ते गोपीनाथ बारडोले लक्षात ठेवायचं आहे. अल्पसंख्याक उपसमिती ज्याचा आहे एच सी मुखर्जी. त्यानंतर आहे मूलभूत हक्काची संबंधी उपसमिती आहे त्याची जे.बी. कृपलानी असणार आहे. म्हणजे ही काही जी आपण सल्लागार समिती बघितलेली ना, एक मिनिट हे क्लिअर करतो आधी. जी काय आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी अंतर्भूत न केलेली क्षेत्रे अशी एक मोठ्या नावाची जी काही समिती बघितली त्याचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. मात्र ह्या ज्या उपसमित्या आहेत, मूलभूत हक्कांसंबंधी उपसमिती जे.बी. कृपलानी आपण बघितलं, अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्रांसंबंधी आपण कोणते बघितलेले आहे? मग आदिवासी क्षेत्रांसंबंधी इथे बघितलेली, अल्पसंख्याकांसंबंधी एच सी मुखर्जी. त्यानंतर आपण ईशान्येकडील जे काही क्षेत्र असणार आहे त्यासाठी गोपीनाथ बारडोली होती. त्यानंतर आसाम वगळता जी काही होती त्यामध्ये कोण असणार आहे? ठक्कर होते. आणि वायव्य सरहद्द प्रांती संबंधी आदिवासी समिती जी काही होती त्याचे अध्यक्ष माहिती नाही. ठीक आहे. महत्वाची ऐतिहासिक नोंद कोणती आहे? वायव्य सरहद्द आदिवासी क्षेत्र उपसमिती जे 3 जून 1947च्या योजनेचा परिणाम था वायव्य सरहद्द प्रांत बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग बनले. यामुळे या उपसमितीला भारताच्या घटना समितीसाठी काम करण्याची वेळच आली नाही. ठीक आहे. त्यामुळे सदस्य कोण कोण होते? खान अब्दुल गफार खान हेच होते सरहद्द गांधी. ठीक आहे. खान अब्दुल समद खान, त्यानंतर मेहरचंद खन्ना. अध्यक्ष कोण होते याची माहिती उपलब्ध नाही. ह्या समितीबद्दल हे बघा, वायव्य सरहद ना, वायव्यकडे कोण आहे? हे आहे. आपण लक्षात कसं ठेवतो? आ, ई, वा, न आणि आपण असं म्हणतो ना दे. म्हणजे हे दक्षिण आहे, नैऋत्य आहे, वायव्य आहे, ईशान्य आहे, आग्नेय आहे. वायव्य. वायव्यकडे कोणता आहे देश? मग हा पाकिस्तान. मग ह्या संबंधी पाकिस्तान मग काय झालेलं आहे? ते फाळणी झाली ना आपली. फाळणी झाल्यानंतर आपल्याला याच्या संबंधी काम करण्याची कधी वेळच आली नाही. म्हणजे अध्यक्ष कोण वगैरे ते काय माहिती नाही, माहिती उपलब्ध नाही. खान अब्दुल गफार खान, खान अब्दुल समद खान, त्यानंतर मेहरचंद खन्ना हे त्याचे काही सदस्य होते. एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या समित्यांबद्दल आपण बघितलं. पुढची आहे सर्वात महत्वाची समिती. याला तुम्ही ना स्टार लावा, 3 स्टार लावा. सर्वात महत्वाची समिती. आणि हे तुम्हाला एक्झाम मध्ये वारंवार विचारलं जाईल. याच्या स्थापनेची डेट विचारल्या जाईल. 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. 15 ऑगस्टला जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं ना, त्याच्या किती दिवसानंतर? 14 दिवसांमध्ये हे स्थापन केलेली समिती. 14 दिवसानंतर आपण हे लगेच स्थापन केले. 14 दिवस. 15 मध्ये 14 ऍड केले, आपली येऊन जाईल उत्तर. किती येणार? 9. 29 ऑगस्टला आपण ही समिती स्थापन केली. अध्यक्ष कोण आहे? बी आर आंबेडकर. हे तुम्हाला वारंवार सांगितलं. समित्यामध्ये किती सदस्य आहेत? तर 7 सदस्य आहेत. डॉक्टर बी आर आंबेडकर यांना पकडून किती? एकंदरीत 7 सदस्य. ठीक आहे. 7 सदस्यांपैकी तुम्हाला एक लक्षात ठेवायला लावलं होतं, कोणाच्या मृत्यूनंतर कोण आलंय आणि कोणाच्या राजीनाम्यामुळे कोण आलंय. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. मग तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय. मुख्य काम काय होतं? तर नवीन राज्यघटना बनवण्याचे काम ह्या समितीकडे होते. हे सर्वात महत्वाची समिती आहे. का बरं आहे? कारण नवीन राज्यघटना जी काय आपल्या देशासाठी आपण तयार करणार होतो, त्या तयार करण्याचं मुख्य काम कोणाकडे होतं? तर या समितीकडे होतं. समितीचे एकूण सदस्य 7 होते. हे तुम्हाला मी आता सांगितलं. पुढच्या भागामध्ये आपण इथे काय बघतोय? पुढच्या स्लाइडला तर इथं अध्यक्ष आणि त्यांच्या समित्या आपण बघतोय. इतर काही ज्या काही समित्या होत्या ना त्याचे अध्यक्ष आणि समित्या बघू. तर बी पटाभी सीतारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या होत्या.
कोण होते? गृह समिती होती आणि प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती. प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती आणि गृह समिती असं लक्षात ठेवा. गृह समिती आणि मुख्य आयुक्तांची, प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती. तुम्हाला के एम मुन्शी यांची समिती सांगितली होती मी, कामकाज क्रम समिती. कामकाज मधलं का, इथे का, पुन्हा इथे क्रम आणि के एम मुन्शी म्हणजे केची पुनरावृत्ती. केची पुनरावृत्तीची समिती के एम मुन्शींची. गवा माडवणकर यांच्याविषयीची आलेली समिती आहे, म्हणून हा उत्तर PYQ राहील. PYQ तुम्हाला पाठ असले पाहिजे. घटना समितीच्या कार्याविषयीची जी काही समिती आहे, हा कंबाईनच्याच परीक्षेला आलेला प्रश्न आहे, पूर्व परीक्षेला. घटना समितीच्या कार्याविषयीची समिती म्हटल्याबरोबर तुमचं उत्तर आलं पाहिजे गवा माडवणकर. ठीक आहे. घटना समिती दोन पद्धतीने काम करायची ना. एक काय करायची, घटना तयार करण्याचं काम, आणि एक काय करायचं, कायदे तयार करण्याचं काम. तिथे पण आपण गवा माडवणकर हे नाव बघितलं होतं. ठीक आहे. तिथून लक्षात ठेवा. मग तिथून लक्षात ठेवता कसं येईल आपल्याला, घटना समितीच्या कार्याविषयीची समिती गवा माडवणकर यांची आहे, असं एक लक्षात ठेवा तुम्ही. आणि बी पट्टाभी सीतारामय्या यांच्या अध्यक्षतेखाली एक गृह समिती आहे, गृह समिती. आणि दुसरी समिती आहे प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची, म्हणजे चीफ कमिशनर ऑफ स्टेट. चीफ कमिशनर ऑफ स्टेट, चीफ कमिशनर ऑफ स्टेट, CCS. ठीक आहे. आणि एक गृह समिती. त्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली इथे पण अची पुनरावृत्ती आहे, अधिकारपत्रे समिती. त्यानंतर उषानाथ सेन, हे कसं लक्षात ठेवणार तुम्ही, वृत्तपत्रांशी संबंधित समिती आहे म्हणून. उषा म्हणजे सकाळ, सकाळी सकाळी, पहाटे. पहाटे काय येतं, वृत्तपत्र येतं ना, मग त्याच्यावरून लक्षात ठेवा वृत्तपत्र कक्ष समिती. परीक्षेसाठी आता ट्रॅप काय असणार आहे, ही आपली या लेक्चरची शेवटची काय असणार आहे, स्लाइड आहे, शेवटची स्लाइड आहे. ठीक आहे. शेवटची ही आपली स्लाइड आहे. याच्यामध्ये आपण परीक्षेसाठी आपण काय ट्रॅप केले जाते आपल्याला. मी तुम्हाला एक सांगताना सांगितलं होतं, मसुदा समिती आणि ते मसुद्याचे परीक्षण करणारी परीक्षण समिती, अशा दोन वेगवेगळ्या समिती आहेत. ठीक आहे. कामकाज क्रम आणि कामकाज नियम. नियम म्हटल्याबरोबर राजेंद्र प्रसाद, क्रम म्हटल्याबरोबर KM मुन्शी. त्यानंतर मसुदा समितीचे परीक्षण करणारी समिती पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली, आणि मसुदा समितीचे अध्यक्ष BR आंबेडकर. ठीक आहे. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये सर्वात महत्वाची समिती आहे बरं. 7 सदस्य होते, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं मी. 7 सदस्य कोण होते, त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला या समितीची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली, हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं. आता खालील समित्यांचे अध्यक्ष हे घटना समितीचे सदस्य नव्हते. घटना समितीचे सदस्य नसताना सुद्धा अध्यक्ष जे आहेत ते पुढील प्रमाणे. S वर्धाचारी यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या, सर्वोच्च न्यायालयाच्या हंगामी समिती बाबतची हंगामी समिती, आणि नागरिकत्वावरील एकदर्थ समिती. नागरिकत्वाशी संबंधित जर दिसलं तुम्हाला तर काय आहे, वर सर्वात वरती काय आहे, S म्हणजे सुप्रीम कोर्ट. आता सुप्रीम कोर्ट म्हणजे हे, ठीक आहे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात वरती काय आहे, अधिकार कोणाचे, जनतेचे, म्हणजे नागरिक. ठीक आहे, नागरिक असं लक्षात ठेवा. काहीतरी ट्रिक बनवा. ट्रिक तुमच्या अभ्यासाचा काही पार्ट नसतो, म्हणजे ते काही अभ्यास नसतो तो, ऍक्च्युली तुम्हाला लक्षात ठेवण्याचं ते काम करत असतं. S वरून वर काय असतं, SC हे येईल उत्तर. त्यानंतर वर म्हणजे नागरिक. ठीक आहे. त्यानंतर नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली जे काही घटना समितीचे हे सदस्य नसताना सुद्धा हे घटना समितीचे सदस्य नाही आहेत, मात्र अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या समितींचे. तर नलिनी रंजन सरकार यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती होती, आर्थिक तरतुदीविषयीची तज्ञांची जी काही समिती होती ना, त्याचे अध्यक्ष होत्या नलिनी रंजन सरकार. ठीक आहे, नलिनी रंजन सरकार. त्यानंतर SK दार हे आपल्याला 1948 ची एक समिती आहे, भाषाविषयक प्रांतांविषयकची जी काही समिती होती 1948 ची. आपण हा अभ्यास करणार आहोत पुढे. भाषाविषयीची ही समिती होती, त्याचे अध्यक्ष SK दार होते. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथे आपल्या वेगवेगळ्या समित्या बघितल्या. ठीक आहे. थोडक्यात आपण बऱ्यापैकी समित्या इथे कव्हर केल्या, आणि ह्याच समित्या एक्झामला आपल्याला विचारल्या जातील. ठीक आहे. अशाच पद्धतीचे आपण आणखी लेक्चर घेणार आहोत.
आपल्या मित्रांना तुम्हाला आवडलं असेल हे लेक्चर तर मित्रांना तुमच्या शेअर करू शकता तुम्ही. धन्यवाद.